नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज एक महत्वाचा मुद्दा चर्चेला आहे. राजकीय वर्तुळात असो किंवा सामान्य माणसांमध्ये असो, खास करून मुंबईकरांमध्ये मेट्रो कार शेड वरून राजकारण तापलेलं आहे. राज्य सरकारने जो निर्णय घेतला, केंद्र सरकार थांबवत आहे. केंद्र सरकारचे आदेश राज्य सरकार मानणार की नाही मानणार. उद्धव ठाकरेंनी आरे मधला कारशेड उचलला आणि काजूर मार्गला आणला आणि यावरून लोकांच्या खिशातल्या पैशाचा अपव्यय झाला. एकूणच जी तयारी आरे मध्ये करण्यात आली होती ती तयारी बंद करण्यात आली आणि काजूर मार्ग येथील मिठागराच्या जमिनीवर म्हणजे राज्य सरकारच्या जमिनीवर असं राज्य सरकार म्हणतंय तिथे काम सुरू होतं. ते काम सुद्धा बंद करण्याचे आदेश मुख्य सचिव संजय कुमार यांना केंद्र सरकारने दिले. मी चर्चा करणार आहे की नेमकं मेट्रो कारशेड वरून राजकारण रचतंय का, कुणाचं चुकतंय नेमकं, म्हणजे लोकांना कळतच नाहीये की कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय. कोण बोलतंय ही आमची जमीन आहे, कोण म्हणतंय ही आमची जमीन आहे. या चर्चेत सहभागी येतात भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ, अभ्यासू आहेत, क्लाइव्ह क्रेस्टो तरुण आहेत, अभ्यासू आहेत, या चर्चेत सहभागी होतात. आणि सगळ्यात महत्वाचा आरटीआय ऍक्टिव्हिस्ट अनिल गलगली, ज्यांना या मेट्रो कारशेड संदर्भात संपूर्ण माहिती आहे. मी थेट अवधूत वाघ यांच्याकडे जातो. अवधूतजी, आज सुप्रिया सुळे यांनी असं म्हटलंय, नवाब मलिक यांनी तर असं म्हटलं की भाजप कट कारस्थान करत आहे. सुप्रिया सुळे असं म्हणतात की केंद्र सरकार आणीबाणी लागू करू पाहते, आणू पाहतंय. काय प्रतिक्रिया तुमची? विलासजी, सर्वप्रथम ही चर्चा अतिशय टेक्निकल व्हावी आणि इथे कुठेही राजकारण येऊ नये असा मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. होतंय काय की ज्या इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतात आणि इतर मोठे प्रोजेक्ट्स असतात त्या प्रोजेक्ट्स मध्ये सातत्याने राजकारण होत असल्यामुळे एकतर ते प्रोजेक्ट डिले होतात किंवा ते प्राइस ओव्हररन, कॉस्ट ओव्हररन होतात. आपण जरा मला 2 मिनिटं दिली तर मी प्रोजेक्ट कसा तयार होतो, कसा कन्सिव्ह होतो आणि तो कुठे आणायचा असतो यासाठी मी स्वतः अभियंता असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो. एकच उदाहरण देतो की वेगवेगळ्या रिफायनरीज आहेत. या रिफायनरीज विलासजी कुठे आहेत? या सर्वच्या सर्व रिफायनरीज या कोस्टल एरियावर आहेत. म्हणजे गुजरातमध्ये रिफायनरी आहे, हजीराला इसारची रिफायनरी आहे, मुंबईमध्ये एचपीसीएल आणि बीपीसीएलच्या रिफायनरीज, वैजाग रिफायनरी, चेन्नई पेट्रोकेमिकल आणि दुसऱ्या ज्या रिफायनरी आहेत त्या बंगालमध्ये रिफायनरी आहेत की आसाममध्ये अनेक, आणि आसाममध्ये आसाममध्ये अनेक ठिकाणी जमिनीतून आपल्याला पेट्रोकेमिकल्स मिळत असतं त्याच्या रिफायनरीसाठी. जिथे एकतर मॅन्युफॅक्चरिंग होतं, जिथे एकतर रॉ मटेरियल असतं तिथे किंवा जिथे मार्केटिंग किंवा इतर अवेलेबल असतात तिथे प्रोजेक्ट कन्सिव्ह होतो. परंतु याला छेद देत केंद्रीय, आता मी कोणाला राजकारण करत नाही, काही राजकीय दृष्टी एक मथुरेला रिफायनरी आली विलासराव, आणि आयओसीएल मथुरेची रिफायनरी आज काय फायद्यात गेलेली नाही, कारण मथुरेमध्ये ऑइल येत आहे तेच तुमच्या गुजरातच्या साईडवरनं पाईपलाईन मधनं आणलं जात आहे. मला काय म्हणायचं आहे की कुठचाही प्रोजेक्ट असो, कुठचाही इन्फ्रास्ट्रक्चर असो, हा काही 5 वर्षामध्ये 4 वर्षामध्ये पूर्ण होणारा नसतो. त्याला 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष लागतात. आणि एक सरकार येतं, दुसरं सरकार येतं, तिसरं सरकार येतं. सरकार कुठचंही येऊ, परंतु तो प्रोजेक्ट जो कन्सिव्ह झालेला असतो त्या प्रोजेक्टमध्ये जे अभियंत्यांनी टेक्निकल्स काम केलेलं असतं ते पुढे जाणं महत्वाचं असतं. निर्णय कोणी घेऊ, शेवटी आपल्याला हे देश चालवायचा आहे, राज्य चालवायचं आहे, आपल्याला लोकांसाठी काम करायचं आहे. आपण नवीन प्रोजेक्ट आणूया ना, मेट्रो 1, 2, परंतु तो प्रोजेक्ट जो कन्सिव्ह झालेला असतो त्या प्रोजेक्टमध्ये जे अभियंत्यांनी टेक्निकल्स काम केलेलं असतं ते पुढे जाणं महत्वाचं असतं. निर्णय कोणी घेऊ, शेवटी आपल्याला हे देश चालवायचा आहे, राज्य चालवायचं आहे, आपल्याला लोकांसाठी काम करायचं आहे. आपण नवीन प्रोजेक्ट आणूया ना, मेट्रो 1, 2, 3, 4, 5 झालं, मेट्रो 6 आणा, मेट्रो 7 आणा, मेट्रो 25 आणा, मेट्रो 30 आणा, नवीन आपापल्या पद्धतीने आणा. पण मला काय वाटतं ह्याच्यामध्ये आताचे जे सरकार आहे, आधीच्या सरकार आहे, त्या आधीच्या सरकारने सर्वांना विचारात घेऊन, कन्सल्टंटना विचारात घेऊन सगळ्या तऱ्हेने केलेलं असं जर काही आरेशेड असेल त्याला काही जणांचा विरोध होणार. बघा, भारतामध्ये कुठची गोष्ट घेतली तरी त्याला विरोध होतो. जर विरोधच एखाद्याचा होत असेल त्याच्यासाठी आपण जर प्रोजेक्ट थांबवायचे झाले तर भारतामधला एक दगड इकडचा तिकडे होऊ शकणार नाही, भारत विकास करू शकणार नाही. रेल्वे असो, श्रम असो, सगळं असो, सगळीकडे काही ना काहीतरी विरोध होणार. धार्मिक, राजकीय, पर्यावरण क्षेत्रामधला, आर्थिक, सामाजिक. तुमचा काजूर मार्गला का विरोध आहे मला सांगा? तुमचा काजूर मार्गला का राज्य येतो मी
माझे 2-3 मूळ मुद्दे आहेत. लोकांचे साधे लोक जे असतात ते खूप साधे प्रश्न विचारत असतात. इथे का नाही झालं, मग इथे का विरोध होतोय. काजूरमार्ग ही जागा जी आहे ती राज्य सरकारने निवडली आहे. आपल्या घटनेमध्ये राज्यांना अधिकार आहेत आणि त्या अधिकाराने एखाद्या सरकारने, नवीन सरकार आहे, तुमचं सरकार होतं, त्यांनी आरेच्या इथे केलं, पण या सरकारने ठरवलं की बाबा हा प्रोजेक्ट जो आहे तो मग काजूरमार्गला व्हायला. तिथे का विरोध आहे तुमचा? नाही, फक्त विलासराव एक लक्षात घ्या, हे नवीन सरकार आहे, नवीन सरकारकडे अधिकार आहेत म्हणून सगळे तयार केलेले ब्रिजेस आणि गर्डर्स तोडायचे आणि दुसरीकडे आणायचे असं काय करत नाही, कारण सरकार कोणाचं असो, पैसे आमचे आहेत, एक लक्षात घ्या. त्यामुळे कोणी आलं आणि सगळं जुनं तोडलं आणि नवीन केलं असं काय होत नाही, असं कुठचं सरकार करणार नाही. कांजूरच्या जमिनीला कोणाचा विरोध असायचं कारणच नाही. परंतु ज्यावेळी आपण कांजूरला डेपो करतो त्यावेळी आरे का नको हा मोठा प्रश्न आहे. कारण आरे बघा त्या रेल्वे लाईनवर आहे, मेट्रोच्या आहे. कांजूरला आहे का? तर नाहीये. कांजूरवरनं मेट्रो जातच नाहीये. कांजूरच्या जागे एलबीएस मार्ग, एक्सप्रेस हायवे इथपर्यंत ती रेल्वे आणावी लागेल. ही जवळजवळ 4-5 किलोमीटरचा तो ट्रॅक आहे, ते करावं लागेल. याचा विचार केला पाहिजे. आणि त्याच्यानंतर ती जागा जर अडचणीची असेल, ती जागा मार्शीलँड आहे, ती जरी आज मी सोडून द्या कोणाच्या मालकीची आहे आणि काय नाही ते सोडून द्या, मुद्दा तो लिगल मुद्दा आहे. मला वाटतं गलगली साहेब ते जास्त सांगतील, पण मी एक इंजिनियर म्हणून सांगतो, मार्शीलँड कुठचीही मार्शीलँड सेटल व्हायला 2 वर्ष लागतात. तुम्ही तिकडे डायरेक्ट पिलर्स टाकू शकत नाही, डायरेक्ट फाउंडेशन टाकू शकत नाही, कारण कुठचंही फाउंडेशन टाकायला तिकडे रॉक यावा लागतो. जोपर्यंत रॉक येत नाही, सॉलिड जमीन येत नाही, तोपर्यंत तुम्ही पिलर्स ठीक आहे अवधूतजी, एका मिनिटात संपवतो. तरी ती जागा सेटल करून तिकडे कारशेड यायला कमीत कमी 2 वर्ष लागतील. चला ठीक आहे. क्लायंटजी यांनी 2दा हात वर केला होता. अगदी मुद्देसूद बोला क्लायंट. मुद्देसूदच बोलतो, पण सर्वप्रथम मला एक खूप आनंद बाबतची आनंद आहे की अवधूत वाघजी ते आज जे बोलले एक सिनियर स्टेटमेंट सारखे आज त्यांनी संपूर्ण डिटेल दिला. मला खूप आनंद आहे, खुशी आहे ते ज्यांनी हे सांगितलं. आता मुद्दा असा आहे की त्यांनी 1-2 मुद्दे सांगितले, त्याच्यावर माझं प्रतिक्रिया मी तुम्हाला सांगतो. सर्वप्रथम ते काय बोलले की मार्शीलँड आहे म्हणजे जागा आहे. काय बोलतो क्लायंटजी तुमचा आवाज येत नाही. क्लायंटजी तुमचा आवाज व्यवस्थित येत नाही. माझा परत म्हणतो की क्लायंटजी थांबा, मी तुम्हाला थांबवतो. मी अनिल गलगली यांच्याकडे येतो. अनिलजी तुम्ही मुद्दा ऐकला. क्लायंटचा मुद्दा जो आहे तो आपण नंतर घेऊ, कारण थोडंसं आवाजामध्ये डिस्टर्बन्स आहे. अनिल गलगली, मला हे सांगा की केंद्र सरकारचं पत्र राज्य सरकारला, तुमची प्रतिक्रिया काय? खरं पाहिजे तर मेट्रोचे जे काम आहे ते कुठल्या सरकारचं तर नाहीये, हे नागरिकांच्या हितासाठी आहेत. पण ज्या पद्धतीने राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोघांमध्ये एक भांडण सुरू आहे ही फार चुकीची बाब आहे. शेवटी प्रोजेक्ट हा नागरिकांसाठी असतो, भारतातील नागरिकांसाठी आहे, मुंबईच्या नागरिकांसाठी आहे. तर अशा पद्धतीने राज्य सरकारने सरसंधान करणं व केंद्र सरकार सांगणं की ही माझी जमीन आहे, ही फार म्हणजे लहान मुलांच्या खेळण्यासारखा प्रकार सध्या दिसून येतो. माझ्या मते की या बाबतीमध्ये जेव्हा राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला आहे तर त्यासाठी खरं पाहिलं तर केंद्र सरकारने सुद्धा पुढे येण्याची आवश्यकता आहे. कारण मेट्रो हा फक्त राज्य सरकार किंवा मुंबई महापालिकेचा प्रोजेक्ट नाहीये, देवेमडीचा प्रोजेक्ट नाहीये, हा संपूर्ण देशातील नागरिकांचा प्रोजेक्ट आहे. तर निश्चितपणाने अशा प्रकरणामध्ये दोन्ही सरकारने सामंजस्य भूमिका घेऊन, बैठका घेऊन, चर्चा करून निर्णय घेणं फार अपेक्षित आहे. पण अशा पद्धतीने पत्रव्यवहार करून त्याला मीडियामध्ये प्रसिद्धी देऊन नाही. अनिलजी, हे झालं म्हणजे मला टेक्निकली सांगा की राज्य सरकारची जमीन नाही असं केंद्र सरकार म्हणतंय. तुम्ही एवढी वर्ष आरटीआय मध्ये अनेक वर्ष काम करत आहात, या जमिनीवरचा मूळ हक्क कुणाचा आहे? नाही, मी जेव्हा या सर्व बाबीची माहिती घेतली, जमिनीचा हक्क खरं म्हणजे ही जमीन जी होती भारत सरकारची होती, ती एका व्यक्तीला त्यांनी दिली होती औद्योगिक कामासाठी. त्यांनी व्हायलेशन केलं. काही पार्ट म्हणजे छोटा पार्ट हा साल जमिनीचा आहे, संपूर्ण जमिनी साल जमिनीची नाहीये. परंतु ज्या पद्धतीने आता केंद्र सरकारने जी भूमिका मांडली आहे
खरं पाहिलं तर जो हा मेट्रो प्रोजेक्ट आहे हा आपल्याला 10 वर्षापूर्वी मुंबईमध्ये येणं अपेक्षित होतं, 15 वर्षापूर्वी येणं अपेक्षित होतं. दुर्दैवाने तो आला नाही. परंतु आता वेळ चांगली आहे, कारण दोन्ही सरकार म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट सुद्धा दावा करतं की आम्ही विकासासाठी पुढे येतो. राज्य सरकारमध्ये तिन्ही पक्षाचे सरकार आहेत, तर निश्चितपणाने याच्यामध्ये एक तोडगा काढून एक्झॅक्टली ती जागाचे काम करून हे काम पुढे नेण्याची फार मोठी आवश्यकता आहे. बिलकुल. क्लायंटजी माझा आवाज पोहोचतोय तुम्हाला? आवाज पोचतोय, माझा आवाज येतो आपल्याला? हो, हा आता बरोबर आहे. हा मुद्दा नाही, माफ करा, तुमचा मुद्दा मी ऐकला नव्हता. हा बोला. माझं एक म्हणणं आहे, मी परत सुरुवातीपासून बोलतोय की एक आनंदाची बाब अशी आहे की आज अवधूत वाघ जी एक सिनियर स्टेटमेंट सारखे त्यांनी संपूर्ण एक आपल्याला एक समज दिली. पण माझा हे प्रश्न त्यांना उपस्थित करतो मी, किंवा आपल्या सर्व माध्यमातून मी विचारू इच्छितो की जेव्हा 2015 मध्ये जेव्हा त्यांची सरकार होती त्यावेळी हे प्रपोजल होता, तिकडे कांजूरमार्गचा प्रपोजल होता, काय कारण असो ते चेंज झाला, ठीक आहे, मान्य आहे, बरोबर आहे. पण माझा प्रश्न हे आहे की तेव्हा ते एकदा सांगितलं की खासगी जमीन आहे, एकदा आता सांगतायत की दलदलची जागा, जे मार्शी लँड बोलतात तसं आहे, आता बोलतात विठ्ठलगडची जागा आहे. म्हणजे कुठली जागा आहे ते स्वतः निर्णय घेऊ शकत नाही. पण आपली जे सरकार आहे, आमची जे सरकार आता सध्या आहे, त्यांनी चाचणी केली आहे, पत्रव्यवहार केलाय, सर्व डिटेलमध्ये संपूर्ण जे व्यवहार करून नंतर ते हे निर्णय घेतलाय की तिकडे शिफ्ट करायचा. दुसरं तुम्हाला एक सांगतो, ते बोलतात मार्शी लँड पॉसिबल नाही ऑन पब्लिक डोमेन, म्हणजे जाहीर प्रमाणे तिकडचे जे आता सुरुवात तज्ञांनी केलाय तिकडे त्यांना दगड सापडलेला आहे ना, आणि ते सर्टिफाय केलं गेलं आहे की तुम्ही बिल्ड करू शकता. तर हे सर्व भूमिका घेऊन आम्ही नंतर पुढे गेलो आहे. ठीक आहे, वाघजी म्हणतायत ते मान्य आहे, त्यांनी ते स्टडी केला, पण जेव्हा हे सर्व त्यांना ज्ञान आहे, ते एवढे गुणवंत आहे, ज्ञानी आहे, तेव्हा त्यांच्या सरकारला का सांगितलं नाही 2015 मध्ये की हे सर्व करू नका, देऊ नका. ते प्रपोजल त्यांनी दिला, काय कारण त्यांचा चेंज झाला. पण माझं एक म्हणणं आहे, आणि ते पण जे म्हणतात ते मी मान्य करतो ना, की विकास जे आहे हे ऑन गोईंग प्रोसेस आहे. आता MMRC जे पूर्वीचे जे चेअरमॅन होते ते अश्विनीताई होते, त्यांनी पण सांगितलं जेव्हा आमची सरकार होती 2014च्या पूर्वी, त्या लोकांनी हे सुरुवात केली, हे लोकांनी पुढे घेतलं आणि आम्ही पुढे घेऊन जाऊ. थांबून लोकांची हिताचे काम थांबून काय फायदा होणार, म्हणून ते बोलतात ते थांबवणार नाही. पण मग जे केंद्रीय सरकार आहे ते का थांबवत आहेत? थांबून काय प्रश्न त्यांचा निवारण होणार नाही ना. आणि दुसरी एक बाब आहे की चर्चा करून, चाचणी करून, सर्व डिटेल काढून, पेपर व्यवहार करून नंतरच ते निर्णय घेतला की तिकडे ट्रान्सफर करायचा. क्लायंटजी आज किरीट सोमय्या यांनी असा आरोप केलाय, म्हणजे भाजपचे नेते आहेत आणि महत्वाचे नेते आहेत, ते म्हणजे खासदार ते नाही आहेत किंवा ते जरी पक्षामध्ये फारसे सक्रिय नसले तरी ते जे मांडतात ती भाजपची भूमिका असू शकते, असा एक दावा आहे जो क्लिअर करतो मला. त्यांनी असं म्हटलं, किरीट सोमय्याने असं म्हटलंय, मी तुम्हाला शब्दशः सांगतो की ज्या समित्या होत्या त्या समितीचा अहवाल महाविकास आघाडी का सादर करत नाही, त्याच्यामध्ये असं म्हटलंय की या ठिकाणी ज्या समित्यांचा अहवाल आहे तो का जाहीर केला जातो? ते जाहीर होणार ना. माझ्या किरीट सोमय्या सर्व हे सगळं ठीक आहे. क्लायंटजी तुमचा हेडफोन कदाचित थोडासा खराब दिसतोय मला, तो थोडासा दुरुस्त करा. मी अवधूत वाघ यांच्याकडे जातो. अवधूतजी, आता मग प्रश्न असा उठतो की जर मागच्या सरकारने, तुमच्या सरकारने ते काम केलं, तुम्ही म्हणताय तुम्हाला आधीमध्ये करायचं, आता जे इन्व्हायरमेंट आहे प्रत्येकाने आपापले टेलिफोन किंवा काहीतरी हे करा, काहीतरी प्रॉब्लेम आहे, ऐकू येत नाहीये. क्लायंटजी तुमचा हेडफोन अवधूतजी आवाज येतोय तुम्हाला? तुमचा आवाज येतोय. हा, आता मूळ असा मुद्दा आहे की खरा म्हणजे महाविकास आघाडी या सरकारने जो निर्णय घेतलाय तो तुम्ही रद्द करा, असं जे एक दबाव जो आहे तो केंद्र सरकारकडून आणताय, म्हणजे विरोध तुमचा एवढा झालाय की तुम्ही आणीबाणीपर्यंत चाललेला, तुम्ही राष्ट्रपती राजवटीची मागणी करता, तुम्ही अनेक मुद्दे असे आहेत की जे सुशांत सिंग प्रकरण असेल, हे जे आहे याच्यावर सुप्रिया सुळेंनी टीका केली आहे की हे आणीबाणी लागू करते की काय, म्हणजे एवढा मोठा प्रेशर आहे. तर मला हे सांगा की राज्य सरकारशी समन्वय साधून किंवा विरोधी पक्षाची भूमिका विचारात घेऊन
हे मुद्दे तुम्हाला मांडता येणार नाही, तुम्ही थेट केंद्राकडूनच पत्र पाठवून दिलं. मला काही उत्तर देऊ दे. तर मी देतो आहे अनिलजींना, की अनिलजी म्हणाले की दोघांनी एकत्र बसून केलं पाहिजे वगैरे वगैरे. आणखीन केंद्र सरकारने राज्य शासनातला सहकार्याची भूमिका दिली पाहिजे. अनिलजी, हा तुमचा ऍडवाइस ज्यावेळी सीबीआयचे एक वरिष्ठ अधिकारी मुंबईमध्ये आले होते आणि त्यांना क्वारंटाईन केलं होतं मुंबई महानगरपालिकेने, त्यावेळी तुम्ही हा द्यायला विसरलात का हो महाराष्ट्र शासनाला? तर त्यामुळे कसं, ही इव्हेंट एक पॉलिसी आहे. महाराष्ट्र शासनाने सुद्धा केंद्र सरकार बरोबर आणि केंद्र सरकारने सुद्धा महाराष्ट्र शासनाबरोबर ही एकत्र येऊन काम करण्याची भूमिका आहे. प्रत्येकाचे स्वतःचे अधिकार आहेत. जसं राज्य शासनाचे अधिकार आहेत तसेच केंद्र शासनाचे पण अधिकार आहेत, एवढं लक्षात ठेवावं. दुसरा मुद्दा जो आहे तो आता विलासजींनी म्हटलेला आहे की आणीबाणी वगैरे वगैरे. आणीबाणीची या सुप्रिया सुळे आता आणीबाणीचं बोलतात आहेत, त्यांना मी फक्त आठवण करून देतो, या आणीबाणीला त्यांच्या वडिलांचं पूर्णपणे समर्थन होतं आणि 75 ते 77 मध्ये त्यांचे पिताजी हे काँग्रेसचे नेते होते आणि त्यांनी कधीही आणीबाणीला विरोध केला. हे 75 अवधूतजी बोला. अवधूतजी बोला, मध्ये मध्ये थोडासा डिस्टर्बन्स आहे पण कंटिन्यू. एक समीर ठक्कर नावाच्या मुलाला आम्ही त्याला पाठिंबा देत नाही, परंतु त्याने समजा सोशल मीडियामध्ये काही वाईट बोलला असेल किंवा हे बोलला असेल तर त्याला हात धरून डोळ्यावर बुरखा, तोंडावर बुरखा घालून नागपूरच्या कोर्टामध्ये दिलं जातं. नागपूर कोर्टातनं त्याला ज्यावेळी बेल मिळते त्यावेळी मुंबईच्या कोर्टामध्ये आणलं जातं. एका तडीपार किंवा एखाद्या गुन्हेगारासारखं आणलं जातं. सुनैना होले सारख्या एका कार्यकर्तीवर 12 केसेस लागल्या जातात. आज तुमच्या एका तरुणाने ठाण्याच्या जरा काही त्या जितेंद्र आव्हाडवर बोललं तर त्याच्या बंगल्यामध्ये येऊन तुम्हाला मारलं जातं. आणि अशा झाल्या तर ती आणीबाणी नाही आहे का? तर त्याच्यामुळे तुम्ही काय बोलताय ह्याचा नीट विचार करा. आणि एक लक्षात घ्या, 6 वर्ष केंद्रामध्ये आदरणीय नरेंद्र मोदीजींचं सरकार आहे. आतापर्यंत कुठेही राष्ट्रपती राजवट लावली नाही. राष्ट्रपती राजवटीची मागणी कोण करताय? भारतीय जनता पक्षाने कधी केली नाही. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी कधी केली नाहीये. आमच्याकडनं हा प्रश्नच नाही. आणि आमचा 6 वर्षाचा इतिहास आणि त्याच्या आधी 4.5-5 वर्षाचा इतिहास आहे. या 11-12 वर्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या इतिहासामध्ये कुठच्याही राज्यामध्ये राष्ट्रपती राजवट लावली नाहीये. तुमचं तुम्ही बघून घ्या. तुम्ही 1967 साली केरळमधलं पहिलं गव्हर्नमेंट तुम्ही खालसा केलेलं आहे आणि शरद पवारांचं गव्हर्नमेंट, पुलोदचं गव्हर्नमेंट, तुम्हाला सांगतो साहेब, तुम्ही राष्ट्रवादीचे नेते आहात. शरद पवारांच्या नेतृत्वाखालचं पुलोदचं गव्हर्नमेंट सुद्धा मेजॉरिटी मधले असं गव्हर्नमेंट काँग्रेसने खाली राजवट लागू केलेली आहे. हा इतिहास झाला. पण संजय कुमार यांना तेथील काम थांबवा असे आदेश तुम्ही दिलेले आहेत. एवढी टोकाची भूमिका, म्हणजे एवढी टोकाची भूमिका, एवढी सगळी माहिती तुम्हाला असते. केंद्र सरकार कुठचीही जागा जर डिस्प्युटेड लँड असेल तर तिकडे काही करताच येत नाही. उद्या सकाळी तुम्ही एखादं घर बांधतात आणि तिकडे मी डिस्प्यूट तयार केला तर हा लॉ आहे, हा नियम आहे. उद्या सकाळी माझ्या घरामध्ये सुद्धा, माझ्या प्लॉटमध्ये सुद्धा तुम्ही येऊन डिस्प्यूट तयार केला तर लगेच स्टे मिळणार. आणि उद्या सकाळी जर तिकडे कन्स्ट्रक्शन झालं आणि ती केंद्र सरकारची जमीन निघाली तर असं कसं? विलासराव, त्यावेळी लँड इज अंडर डिस्प्यूट, यू कॅनॉट डू एनी कन्स्ट्रक्शन. दॅट इज पॉइंट नंबर 1. and it is a responsibility of the project people. MMRDA ची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की ज्या ज्या जागांमध्ये ते कन्स्ट्रक्शन करतात ती जागा टायटल क्लिअर त्यांच्या हातामध्ये असली पाहिजे. ही त्यांची जबाबदारी आहे. पण नाही मी अब्दुल, मग याच्यामध्ये असं आहे की देवेंद्र फडणवीस यांनी एक अफिडेव्हिट दिलं होतं, जे किशोर अमोणकर जे आहेत त्यांनी असं म्हटलंय की खुद्द देवेंद्र फडणवीस यांचं सरकार असताना त्यांनी जे ऍफिडेव्हिट दिले त्याच्यामध्ये असं सांगितलं की सरकारची जागा आहे, राज्य सरकारची. पहिली गोष्ट म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी अशा प्रकारचं कुठचंही ऍफिडेव्हिट दिलेलं नाहीये. देवेंद्र फडणवीस ऑफ इट्स पर्सनल कॅपॅसिटी कॅनॉट गिव्ह सच ऍफिडेव्हिट. ते ऍफिडेव्हिट जे दिलं असेल तर सेक्रेटरीने दिलं असेल किंवा अर्बन डेव्हलपमेंटच्या सेक्रेटरीने, जॉईंट सेक्रेटरीने किंवा अधिकाऱ्यांना. आता अवधूत वाघ यांनी बराचसा इतिहास सांगितला, म्हणजे शरद पवार कुठे होते, त्यांना पाठिंबा दिला, हे सगळं झालं. आता मला सांगा की संजय कुमार यांना आलेलं पत्र
या पत्रामध्ये जो आशय आहे की ही जागा केंद्र सरकारची आहे, ही राज्याची नाही आहे आणि तिथे जे काम सुरू आहे ते तुम्ही तातडीने थांबवा, अशा प्रकारचं पत्र लिहिणं म्हणजे केंद्र सरकारने किती मोठा हस्तक्षेप केलाय आणि केंद्र सरकारचा उद्देश काय दिसतो अनिल? अनिलजी. निश्चितपणे कारण ज्या पद्धतीने केंद्र सरकारने पत्र लिहिलं आहे, खरं पाहिलं तर असं पत्र लिहिण्याची फार आवश्यकता नव्हती. पण आधी या बाबतीमध्ये जी जमिनीची संपूर्ण माहिती घेणं सुद्धा आवश्यक होतं. माझ्या माहितीप्रमाणे काही पार्ट हा 60 जमीन आहेत आणि स्वतः भारतीय जनता पार्टीचे जे नेते किरीट सोमय्या हे वर्षानुवर्ष 60 जमिनीवरती डेव्हलपमेंट करा म्हणून स्वतःच मागणी करत होते. असा त्यांच्या पूर्वी इतिहास आहे, हे सुद्धा त्यांनी लक्षात ठेवावा. 60 जमीन ही भले केंद्र सरकारची असून देत, पण जेव्हा काही विकास असेल तर तेव्हा त्याला सहकार्य करणं आवश्यक आहे. काही पार्ट हा 60 जमिनीच्या त्या जमिनीमध्ये येत आहेत, परंतु निश्चितपणाने अगर तुम्ही त्याचं प्रॉपर्टी कार्ड बघितलं तर महाराष्ट्र शासनाच्या मालकीची जागा असं त्याच्यामध्ये स्पष्टपणे उल्लेख केलेले आहेत. पाहिजे तर मी कॉपी तुम्हाला या शो नंतर पाठवण्याची मी तसदी घेऊ शकतो. निश्चितपणाने अशा आशयाचे पत्र लिहून एक प्रकारे मुंबईकरांवरती अन्याय कसा होतो हे आधी सुद्धा होत होता. खरं पाहिलं तर केंद्र सरकारला अशी भूमिका घेण्याची आवश्यकता नव्हती, कारण ह्यांच्याच सरकारने या प्रोजेक्टला चालना दिली, ह्यांच्याच सरकारने या प्रोजेक्टला फार चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन गेले. तर अशा वेळी काही सामंजस्य भूमिका घेऊन सरकारने अगर अशा पद्धतीचं थोडं पाऊल नाही उचललं असतं तर निश्चितपणाने यांच्या पक्षाची जी इमेज आहे ती सुद्धा वाटली असती. आज मुंबईमध्ये काय मेसेज चालला आहे की केंद्र सरकार हे मेट्रो 3चं काम बंद करण्यासाठी पुढे येत आहेत. 2 दिवसामध्ये ही चर्चा चालू आहे. तर माझ्या मते पूर्ण माहिती घेऊन चर्चा करून या बाबतीमध्ये तोडगा निघू शकतो. अजूनची मी येतो तुमच्याकडे, कारण क्लाइंट क्रिस्टोफरचा वेळ यांना बराच वेळ मिळाला. क्लाइंटची बोला. आता मी शेवटची कमेंट खरं म्हणजे तुमच्याकडून घेणार होतो, पण अवधूतजींना मला ऐकू येत नव्हता कारण ते सर्व म्यूट झालेला होता. आता तुम्हाला आवाज माझा ऐकू येतो? हो, बरोबर आहे. अवधूतजी काय म्हणाले, मला काय ऐकू आला नाही. ऐकू आला असतात मी खूप उत्तर दिलं असतं, कारण मला आवडतो त्यांना उत्तर द्यायला. मी एका वाक्यात सांगतो. ते असं म्हटलं की ज्या सुप्रिया सुळेंनी आरोप केले त्यांचे वडील जे आहेत शरद पवार यांनी आणीबाणीला पाठिंबा दिला होता, त्यांनी बरीचशी उदाहरणे दिली आणि आता जे म्हणतात ते काही बरोबर नाहीये. ज्यांच्या या सगळ्यांनी काँग्रेसचा हा इतिहास. मुद्दा काय आहे आणि बोलायचं काय हे अवधूतजी गोल गोल बोलणं ते बोलतात, ठीक आहे, त्यांनी बोललं ते पण दुसरं एक समजो हा चर्चा जे त्याच्यावर होता, तर मी पण तुम्हाला सांगू शकतो खूप त्यांचे किती नेत्या लोकांनी आणीबाणीच्या वेळी ते कॉम्प्रोमाइज केला आणि काय केलं पुढे ते आपण एक दिवस चर्चा करूया. मी अवधूतजी आणि तुम्ही आपण बसूया आणि त्यांचे किती नेत्यांनी काय कॉम्प्रोमाइज केला आणीबाणीच्या वेळी. तर मी सांगतो, मी पण हिस्ट्री काढतो, इतिहास मला पण येतात आणि इतिहास मी पण वाचून ठेवलाय, बरोबर रट्टा मारून ठेवलाय, त्यांच्याशी बोलतो. मुद्दा तो नाही आहे. सध्याचा मुद्दा काय आहे की मुंबईचा जे विकास काम चाललंय ते विकास कामाला अडथळा नाही आला पाहिजे. अडथळा का मांडता तुम्ही? माझं एकच म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही लोक जे करत होते तेव्हा ही जे बोलतात मिठाखारची भूमी नव्हती, ते सॉल्ट पॅन्ट लँड नव्हता, ते बोलतात दलदलची जागा नव्हती. आता जेव्हा आम्ही लोक विकास करायला चाललाय तिकडे तुम्ही एक समजून घ्या, ईशान्य मुंबईचा भाग आहे, त्या बाजूला एवढं लोक वस्ती आहे, 20 लाख लोकांना फायदा होणार आहेत ना. हे द्विटप्पी भूमिका भाजप घेत आहेत. केव्हा बोलतात खाजगी जागा आहे, केव्हा बोलतात मार्शी लँड आहे, केव्हा बोलतात सॉल्ट पॅन्ट लँड आहे. हे दुटप्पी भूमिका म्हणजे तुम्ही जेव्हा करता तेव्हा सर्व ओके आहे आणि जेव्हा आम्ही विकासचं काम करून लोकांची सहायता करायला, लोकांना सर्व फायदा द्यायला बघता, तेव्हा तुम्ही काय सत्ता नाही म्हणून काय पण कारण काढून काय पण बोलायचं ते काय. आता मी तुम्हाला सांगतो ना की वाघ साहेबांचं मी कौतुक करतो ना, मी त्यांच्याशी ज्युनियर आहे पण त्यांचं खूप कौतुक करतो, कारण एवढं विद्वान प्रमाण एवढं सर्व डिटेल दिला जाऊन त्यांच्या केंद्र सरकारला ते डिटेल का देत नाही, का सांगत नाही? तेव्हा जेव्हा 2015 मध्ये जेव्हा त्यांची सरकार होती तेव्हा त्यांनी पण दिले पाहिजे होतं ना फडणवीस साहेबांना. मी तुम्हाला खरं सांगतो, हे फक्त खाली जिद्द आहे, अहम आहे, इगो आहे. फडणवीस साहेबांचा अहम होता, इगो होता, ते सर्वांना माहित आहे. आता हे सेंट्रल गव्हर्नमेंटचं तेच चाललंय. मी तुम्हाला सांगतो, शेवटी कुठलंही हो, केंद्र सरकार हो की राज्य सरकार हो, हे सर्व वाद तुम्ही केल्यानंतर सामान्य माणूस जे असतो त्याला त्रास होतो. सामान्य माणसाला त्रास देऊ नका. सामान्य माणसाचा विकास या पत्रव्यवहारामुळे म्हणजे असं होणार की आणखी थोडासा वेळ वाढणार आहे. म्हणजे असं आहे की राज्य सरकार त्याला उत्तर देईल, कोर्टबाजी होईल. जसं अनिल गलगनी यांनी म्हटलं की ठीक आहे, मागच्या सरकारने म्हणजे या सरकारने जागा बदलली, पण आता तिथे खोडा टाकण्याचा प्रकार जो आहे तो केंद्र सरकारकडून व्हायला नको होता, असं अनिल गलगनी किंवा इतरांचंही म्हणणं आहे. की 2 दिवसापासून जी इमेज आहे, एक भाजपकडे साधन सुचिता मानणारा पक्ष, भाजप एक स्वच्छ पक्ष म्हणून ना खानी दूंगा ना खिलाऊंगा अशा प्रकारची एक इमेज जी आहे,
म्हणजे प्रत्येक गोष्टीत जर आडकाठी केली तर लोक म्हणतील की हे फक्त आडकाठी करण्यासाठीच पक्षात काम करतात. मला विलासराव ही आडकाठी हा शब्द काढूया नको. केंद्र सरकारचे जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा त्यांनी उपयोग करणं म्हणजे आडकाठी नाही. उद्या सकाळी तुम्ही केंद्र सरकारच्या ताब्यात असलेला जर डिफेन्सची जमीन आहे ती डिफेन्सच्या जमिनीमध्ये तुम्ही एखादा प्रोजेक्ट आणला. एक मिनिट विलासराव, मला ऐकलं मी तुमचं, ऐकलं मी तुमचं, राज्य सरकारची आहे तुमचं ऐकलं, मला माझं बोलू देत, मी तुमचं ऐकलं. डिफेन्सच्या भागावर तुम्ही सांगितलं की मला तो हवाय, तर तसं काही होत नाही. प्रत्येकाच्या स्वतःच्या जागा आहेत. दुसरी गोष्ट, मला एका प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाहीये की आरे कॉलनीतनं कांजूरमार्ग मध्ये आणायला तुम्हाला काय इंटरेस्ट आहे. कारण विलासराव समजून घ्या, मुंबईमध्ये एकूण 7 जागी, म्हणजे त्याच्यामध्ये बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पण आहे. बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पासून अगदी कुलाब्या सगळीकडे आपण जागेचा शोध घेतला. 7 ठिकाणी, विच इन्क्लूड्स कांजूरमार्ग कारपेट, कांजूरमार्गची जागा, आझाद मैदानची जागा, गोरेगावची जागा, ह्या सर्व जागांचा घेतल्यानंतर फिजिबिलिटी स्टडी नाही असं शोधण्यात आलं. आणि ऑपरेशन रिसर्च मेथोडॉलॉजी, कॉस्ट कंट्रोल आणि कॉस्ट बेनिफिट या सर्व दृष्टिकोनातून कन्सल्टंटने सांगितलं. जो कन्सल्टंट आपण अपॉइंट केला होता, इंटरनॅशनल कॉम्पिटिशन टीम होती, त्याने सांगितलं होतं की द बेस्ट फिजिबल पॉसिबल इकॉनॉमिकल आणि व्हायबल प्लेस इज आरे कॉलनी. त्यावेळी हे तर हे सगळं अगदी थोडक्यात उत्तर देऊ का विलासराव? मी आतापर्यंत बोलणार नव्हतो, पण तुम्हाला सांगतो, आरे कॉलनीमध्ये रॉयल पाम नावाच्या एका फार मोठ्या जागा, ही जागा कोणी दिली? त्या ऑस्ट्रेलियन रॉयल पामची जागा कोणी दिली? ज्यावेळी तुम्ही रॉयल पामची जागा दिली त्यावेळी तुमच्याकडे पर्यावरण आलं नाही का? तिकडे कापलेली झाडं आली नाहीत का? तर त्याच्यामुळे ज्या पद्धतीने आरे कॉलनीमध्ये रॉयल पाम्सला जागा देऊन हजारो हेक्टर जागा बिल्डरच्या गळ्यात घातली, तशीच आरे कॉलनी मधली जागा बिल्डरच्या गळ्यात घालण्याचा हा ठाकरे सरकारचा प्लान आहे. त्याच्यामुळे त्याला याच्यावर मी आणि म्हणून ते तुमचा आरोप ठीक आहे. अनिलजी, हे यात किती सत्य वाटतं तुम्हाला? अगदी थोडक्यात सांगा. अवधूत वाघ यांनी जो आरोप केला किंवा याच्या आधी किरीट सोमय्यांनी हा आरोप केलेला आहे, रॉयल पाम या बिल्डरसाठी ही जागा आरीची जी शेड आहे ती उचलून कांजूरला आणण्यात आली. किती काय अभ्यास आहे तुमचा अनिल? खरं पाहिलं तर रॉयल पॅम म्हणजे मेट्रोची जी योजना सुरू झाली त्यापूर्वीचा रॉयल पॅम आहे. आणि माझ्या मते की पद्धतीचं आपण चर्चा करून काही त्याच्यामध्ये अर्थ नाहीये. कारण जेव्हा फडणवीस सरकारचं होतं तेव्हा युपीएस मदांची जी समिती बनली होती त्यांनी सुद्धा कांजूरमार्ग तेव्हा सुद्धा पर्याय दिला होता. मग त्यावेळी सरकारने त्या समितीचं का नाही ऐकलं? म्हणजे आता जी समिती मंत्री, कारण माझ्या माहितीपर्यंत युपीएस मदान जेव्हा MMRDA चे चेअरमॅन होते, माझी स्वतः त्यांची व्यक्तिगत चर्चा झाली होती. त्यांचं म्हणणं असं होतं जर आपण कांजूरमार्गला हे केलं, भले आपल्याला 1-2 वर्ष डिले होईल पण हा प्रोजेक्ट चांगला होईल, पर्यावरण वाचेल. आणि पैसे बघा, शेवटी मेट्रोवरती किती पैसा खर्च होतो. आज अंडरग्राऊंड वरती आपण हट्ट करतोय, अंडरग्राऊंड वरती हा जो पैसा 4 पट खर्च होत आहे. अगर तुम्ही म्हणजे वरची मेट्रो बांधली त्याच्या 1 रुपया खर्च आहे, तर खालच्या मेट्रोला 4 रुपये खर्च आहे. तर तुम्ही अंडरग्राऊंड मुंबईमध्ये काय करता अगर तुम्हाला पैशाची एवढी फिगर पडली आहे? खरं पाहिलं तर या बाबतीमध्ये कोणालाही काही इंटरेस्ट नाहीये. फक्त प्रोजेक्ट डिले करायचा, कॉन्ट्रॅक्टरला लाभ पोहोचवायचा, हा सर्वांचा उद्देश मला संपूर्ण दिसून येतो. क्लायंटजी अगदी थोडक्यात, मला कार्यक्रम संपवायचा नाही. क्लायंटजी, रॉयल पाम सारख्या बिल्डरला फायदा पोहोचवावा म्हणून आरे वरून हा जो प्रोजेक्ट आहे तो कांजूरला शिफ्ट करण्यात आला, असं अवधूत वाघ यांचं म्हणणं आहे. अवधूत वाघ साहेबांना ते सांगतच राहतात आणि किरीट सोमय्याजी सांगतच राहतात. त्याचं काय तथ्य नसतं ना सत्य नसतं. ते किरीट सोमय्याजींना आपण ऐकत राहतो आणि आपण पण, तुम्हाला पण माहित आहे, मला पण माहित आहे की त्यांच्याकडे काय सत्य नसतं, तथ्य नसतं. दुसरा एक माझा प्रश्न आहे, ते विचारतात कारण काय आरेचा? एवढा जगभर लोक, मुंबईची लोक सर्व म्हणतात पर्यावरणाच्या उद्दिष्टाने आरेमध्ये जागा नाही झाली पाहिजे. ते संपूर्ण मुंबई, संपूर्ण जग आला माहित आहे, त्यांनाच माहित आहे, कारण त्यांचे पर्यावरणाशी काही संबंधच नाही ना बीजेपी लोकांची. माझा एक प्रश्न आहे की त्यांना का आरेमध्ये ते पाहिजे ती जागा, त्याचा पण उघड थोडा दिसत होणार. यांच्या काय हट होता, त्यांना कशाला? चला ठीक आहे.
आरे 750 झाडं कापली गेली, ती ऑलरेडी कापली गेली आहेत. आता तो विषय संपलेला आहे. त्याच्यामुळे आता आरे कारशेड मध्ये जर नाही झालं तर झाडं तर ऑलरेडी कापली गेलेली आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा प्रश्न कुठे येतो? चला ठीक आहे. मला उत्तर देऊ द्या, माझा कट झाला होता लाईन, मी उत्तर देतो ना. तुम्हाला कशाला पाहिजे होता त्याचा पण उघड होणार, थोडं दिवसांनी थांबा. आणि तुम्ही ते म्हणताय फिजिबिलिटी रिपोर्ट, टेक्निकल रिपोर्ट, ते सर्व आम्ही करून नंतरच कांजूरमार्गचा घेतलाय. तुम्ही पण केला होता. वी हॅव टेकन इट फॉरवर्ड. तसंच आहे. थोडा दिवस थांबा. तुम्ही कशाला आरे तुम्हाला पाहिजे होता आणि आम्हाला कशाला आरेमध्ये नको ते आम्ही जगाला दाखवलंय कशाला नको ते आरेमध्ये. पण तुम्हाला का आरेमध्ये पाहिजे होता त्याचा पण थोडा दिवसानंतर उघड होणार. जरा थांबा, तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे. नाही अवधूतजी, आता प्रश्न उत्तर नको. मी कार्यक्रम संपवतो. आपण नेक्स्ट टाइमला कधी या विषयावर चर्चा करू तेव्हा आपले सगळ्यांचे मुद्दे घेऊ. शेवटची कमेंट अनिल गलगली तुमच्याकडून, काय होणार या प्रकरणाचं? केंद्र सरकारने आता हे काम थांबवलंय. राज्य सरकारच्या पुढे प्रश्न आहे, किती दिवस जाऊ शकतात आणि याचं अंत काय होणार आहे? 7 ते 8 महिन्यामध्ये हा प्रोजेक्ट जो कारशेडच्या कंझ्युमर सुरू होईल. ज्या पद्धतीने MMRD आणि सर्व अधिकारी लागलेले आहेत, निश्चितपणाने एक प्रकारे आपण पर्यावरणाचे सुद्धा आपल्याला मुंबईमध्ये रक्षण करायचे आहे, विकास तो करायचा आहे. त्या दोघांची सांगड घालताना तर काही आपल्याला नुकसान होत असेल, काही आर्थिक नुकसान होत असेल तर त्यासाठी सरकार हे सक्षम आहे असं मला वाटतं. बिलकुल. खूप खूप धन्यवाद क्लायंटजी, अवधूत वाघजी, अनिल गलगली. मी चर्चा करण्याचा प्रयत्न केला की नेमकं काय सुरू आहे. पत्र आलं, पत्रामुळे काम थांबेल, मुंबईकरांचं नुकसान होईल, 2 पैसे समजा खर्च झाले तर तो हा प्रोजेक्ट जो आहे तो एन्व्हायरमेंटसाठी किती आवश्यक आहे याची माहिती अनिल गलगली यांनी दिली. अवधूत वाघ तुमचे आभार, क्लायंटजी आपले आभार, तसंच अनिल गलगली आपले आभार. मी इथेच थांबतो. आपण पाहता मॅक्स महाराष्ट्र. थँक्यू. थँक्यू. थँक्यू.